म्हणण्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 8 वाजत आले आणि आम्हाला जायचं आहे मेकअप ऑर्डरला. तर दीदी पण आली आवरून. तर आहे ना आमच्या बॅग आणि ते पण आहे ना आता गाडीमध्ये ठेवायचं आहे. तर आहे ना राहुलची एंगेजमेंट आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असं ना, आम्ही गेलो त्यांच्या घरी. तर आता ना नवरीचा मेकअप पण मला आहे आणि त्याची पण आहे ना थोडीशी तयारी करायची आहे. तर आहे ना इथून लॉन्च तरी 1-1.5 तास लागेल. आम्हाला शिवरे फाट्याला जायचं आहे. तर लॉन्चलाच एंगेजमेंट. तर आम्ही निघतो आता. मी ना आता मेकअपच्या बॅगा गाडीमध्ये ठेवतो आहे. आधी आम्हाला पेट्रोल टाकायला जायचं आहे, मग जायचं आहे. दीदी किती वाजता उठलेत तू? 6. मम्मी 6:30ला. मी 7ला उठले. 7ला. हां काय माहिती, मी नाही. आम्ही आलो होतो आता लोकेशनवरती आणि सगळ्यात पहिले ना ब्राईडची हेअरस्टाईल करायची होती. कारण आहे ना अचानक जर लाईट गेली ना तर त्याच्यामुळे ना हेअरस्टाईल राहून जाते. तर आम्ही हेअरस्टाईल करून घेतली. मला ना आता नाश्ता आलाय, मस्त वडे. मला ते टोमॅटो सॉसमध्ये नाही आवडत. पाव नाही हेअरस्टाईल झाली आता ब्राईडची. हेअरस्टाईल झाल्यानंतर मी लगेच मेकअप करत होते. आणि आजची ब्राईड आहे ना ती पण आहे ना खूप छान होती. म्हणजे तिचा स्वभाव पण खूप छान होता, एकदम शांत होती. म्हणजे काही ब्राईड नाही का इतका म्हणजे वैताग देते डायरेक्ट की एवढं काही केलं ना तर इथं असं केलं, तिथं तसं केलं. म्हणजे क्वचित काही राहतं अशा, तर त्यांना आवडत नाही दुसऱ्यांचं असं. तरी ही ब्राईड आहे ना खूप छान होती. आणि आम्हाला या सीझनला आहे ना सगळ्या ब्राईड आहे ना खूप छान भेटले. आणि मेकअपच्या वेळेस आहे ना कट नाही केली तर आहे ना मेकअप पण आहे ना खूप छान होतो आणि निवांत पण होतो. आणि ब्राईडच जर असं बोलली नाही तर असं करा, तिथे हे पुसा, असंच झालं तर आपलं पण आहे ना खूप जास्त कन्फ्युजन होऊन जातं मेकअप मध्ये. आणि खरंच म्हणजे ज्या ब्राईड एकदम निवांत राहते ना आपल्या समोर, त्यांचा मेकअप आहे ना खूप सुंदर होतो आणि आपल्याला पण आहे ना काम करायला भारी वाटतं. आणि हा पण आहे मेकअप लुक कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. काही सायडर मेकअप होते, हेअरस्टाईल पण होत्या. मम्मीनी आणि माझ्या स्टुडंटने ना ते सायडर मेकअप हेअरस्टाईल केला. कारण ब्राईडच्या मेकअपला ना खूप वेळ लागतो आणि थकून पण जाते खूप मी. त्याच्यामुळे मग सायडर मेकअप पण ते ना मम्मीने तेच करता, मी पण मदत करत होते. आणि ब्राईड आहे ना आजची ती खूप लांबून आली होती आपल्याकडे. ब्लीच स्पेशलला सुद्धा आली होती पार्लर मध्ये. तर लासलगाववरनं आली होती आणि लग्नाची सुद्धा ऑर्डर आहे तिने आपल्यालाच दिली आहे. त्यांना ब्राईडचा लुक झालाय पहिला. मम्मीने त्यांनी सायडर मेकअप पण केलंय. आणि ना आम्ही आता बाहेर येऊन बसलोय मस्त हवेमध्ये. मध्ये इतकं गरम होतंय, परत ते सेंट आणि ते मारलं, इतका वास येतोय. हा त्या वासाने, त्याच्यामुळे ना आम्ही इथं बसलोय आता. मी आता नवरदेवाचा मेकअप करत होते. तर मैत्रिणीचा भाऊच आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. आणि जी नवरी ना ती त्याच्या मामाचीच मुलगी, त्याच्यामुळे ना एकदम आमचं जवळचं बॉन्डिंग आहे. म्हणजे नवरीकडून पण नवरदेवाकडून पण. आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुम्ही लोकेशनवरती येता का मेकअपसाठी. तर आहे ना आपण भरपूर लांब जातो. आणि तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर मला इंस्टाग्रामला आहे ना मेसेज करा, मी तुम्हाला मेकअपचे डिटेल्स वगैरे पण पाठवल. ब्राईडचा आहे ना दुसरा पण लुक झालाय. आणि आम्ही ना बॅग आणि ते गाडीत ठेवून देतोय कारण आम्हाला जायचं आहे आता तिकडं. कार्यक्रम चालू आहे तिकडं, समोर जायचं आहे आता आम्हाला. आता आम्ही ना तिकडं जाणार आहे. मस्त तिकडे जाऊन मस्त भूक पण लागली आता. पण 1 वाजत आला, 1 वाजलेच म्हणजे भूक लागली आता आम्हाला नाही. आता एकदा कार्यक्रम झाला का मग जेवण. त्यानं 2 वाजले आणि एंगेजमेंट पण झाली. मस्त आमचे जेवण पण झाले. आणि एखाद्या वेळेस ना आम्हाला आता दीदीच्या घरी जायचं आहे रांजणगावला. दीदी खुश आहे का? मग आज दीदीच्या घरी जायचं आहे. दीदीने ना मस्त पार्लरचा सेटअप घेतला आहे, ते बघायला जायचं आहे आम्हाला. तिला मस्त पार्लर टाकायचं आहे आता. तर ते सेटअप पण ते बघायला जायचं आहे आम्हाला. मी ना आता घरी आलोय, मस्त फ्रेश झालोय. आता चाललोय दीदीच्या इकडं घरी रांजणगावला.
तर ना दीदीच्या पप्पाचे फोन पोरगे माहेरी चालली ना म्हणून माझं बालपण गेलंय तिथं सगळं. मी ड्रेस वगैरे चेंज केला. इतकं गरम होत होतं आणि बाहेर पण आहे ना इतकं ऊन आहे. तर आता निघतो आम्ही अर्ध्या तासात जाऊ तिथं. मी आलो आता दीदीच्या घरी आणि दीदीचं त्या पार्लरचं सेटअप लागलंय निम्म. काय ते विचारून घे दीदी. ते नाही का त्याच्यावर लिहिलेलं की कशासाठी कसं वापरायचं ते हे फेशियल किट आहे. ते डबे जास्त दिवस आपल्याला पुरत्या. क्लीनअपचा असेल. आपले केसर बदाम सगळं बरंच खोके बरे भरपूर भारी सामान आहे. काही दिवसांनी पडदे लावायचे याला. पडदे नाही असं उभाच इकडे. हायड्रा तिथे ना आता नागिन दिसते. तिथे ना आता नागिन दिसते. दाखव इकडे अशा सरळ. बस मी काढून देते. काय ग चालूच राहिलं. धर. एवढं पोरी असं. तर नवऱ्यांच्या डोळ्यात कशी टाकायचे बाई. बाई आता ती 4-5 वर्षापासून लेन्स असे पटकन काढून घेतले. दीदीला लय त्रास झाला. आपण आता हायड्रा मशीन घेऊ इकडं. आता ते दाखव दुसरं बाकीचे इकडे ना दीदीच्या आजीने ब्लाऊज शिवलेले. जे म्हणते ना कंबर दुखत अजून म्हणजे कधीच वाटत नाही का एवढी ब्लाऊजची फिनिशिंग पाहिली का. किती भारी शिवले. फॅशन डिझायनर अजून बी शिवत्या. अजून शिवते हे वयामध्ये किती विशेष आहे. आणि काम किती भारी आहे. भारी शिव. त्याच्यामुळे चार टक्के इकडे चालू आहे आता चिकन बिर्याणी. आज मस्त दीदीच्या मम्मीच्या हातची बिर्याणी खायची. मज्जाच मज्जा. आज बिर्याणी पार्टी आणि आजीदाच थांबून ठेवून. हा आजीदाच थांबून घ्यायचं आहे आता. मग काय दीदी आपण पेरू खाऊ चालला आता मस्त. आम्ही ना हा मस्त आम्ही ना झाडाचे ताजे पेरू तोडून आणले. आजी माझे सगळे व्हिडिओ पाहते. आजी म्हणते पुरणाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या करीते काय. काठीने पेरू तोडेले आम्ही डायरेक्ट. इकडं कैऱ्या पण लई. हा अजून एक तर लय मोठा होता आहे ना. एक पेरू लय मोठा होता अजून. अगं ते पर अर्धा किलोचे मीठ नका. किती पाठीमागे जाऊ. आता शिकते.
चहा घ्या चहा घ्या थोडंच दे. मस्त ब्लॅक टी केलाय दीदीने. इकडे ना आता दीदी करते तिच्या पप्पांचं फेशियल. दीदी म्हणजे तू विचारते व्हायब्रेशन होतं का, म्हणजे काय डायरेक्ट जाणवलंच पाहिजे का ते, म्हणजे तो काय विचार. बाई दीदीच्या पप्पाला केस बसले करायला फेशियल. मग असंच पाहिजे आपल्याच माणसाने support आता केला मम्मीचं बी पाहिजे. करायचं. आपल्या पोरांना आपण सपोर्ट करायचा. कशावानी कशावानी लागत आहे म्हणे. कांगव्यावानी. आपण बर्तन बाटली लावून चालू करू. वाढव ना दीदी, मग किती वर आहे? 5 वर. 5 वर आहे मग. नाही नका, ते गरम होतं थोडस. चर वाजन डायरेक्ट चालवता नाही ते स्क्रीनवर. आम्हाला ना आता जेवण करायचंय, मस्त बिर्याणी. आम्ही बाहेर बसलो जेवायला हवेमध्ये. ते माठ आहे का याच्यात? थंड आहे. बस आपण जवळ बसू. बस इकडे. बसा. नाही मला म्हणता बसा. बस ना. दीदी बाबा काय म्हणते आई? काय धर दीदी कांदा लिंबू ठेव. बाबा म्हणते व्हिडिओ आम्हाला पाठव काढल्यावर. हा याला ग्लास दे रे. हा ग्लास आणा. मस्त वास आला बर का. खाय ना दादू. पीस नाही खाणार तर. खातच नाही तू. 3 2 अवघड खाणं आहे बाई.